वेलकम टू द सपनाज होम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा पहिला धडा त्रिमिती आकार समजून घेणार आहोत. ओके, आता त्रिमिती आकार म्हणजे काय, कोणते कोणते आकार त्रिमिती आहेत, ओके, आणि त्याची काही वर्गीकरण वगैरे सगळं आपण या धड्यात पूर्ण बघून घेऊ, कसं कसं असतंय ते. ओके, तर इथे बघा पहिलं काय दिले, उलखणी. उलखणी म्हणजे काय, तर खाली काही वस्तूंचे आकार दिले, ते द्विमिती आहेत का त्रिमिती आहेत ते ओळखायचं. तर मिती म्हणजे काय, डायमेन्शन. ओके, डायमेन्शन तुम्हाला लगेच कळेल, कारण 2D कार्टून 3D कार्टून तुम्ही आता टीव्ही वरती बघितलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हे माहिती आहे. इंग्लिशमध्ये 2D 3D कळतं, द्विमितीय त्रिमितीय थोडंसं अवघड वाटलं असेल, पण आता आपण बघूयात. तर वन डायमेन्शन म्हणजे एक मिती म्हणजे काय, जर आपण एखादी रेष काढली, ओके, एखादी रेष काढली तर रेष जी असते ना ती एक मिती असते, कारण हिला फक्त लांबी आहे. ओके, रेषेला लांबी आहे, रुंदी नाहीये, उंची नाहीये. पण हे जर आपण वहीचं पान काढलं, असं एक आकार काढला, ओके, आता याला रुंदी आहे, ओके, लांबी आणि रुंदी आलं की त्याला काय म्हणणार आपण, द्विमितीय. आणि त्रिमितीय म्हणजे काय, तर उंची पण आली. आता एखादा बॉक्सचा आकार आहे, आता हा बॉक्स आहे, याला काय आलं, लांबी रुंदी आली, याची उंची पण आली. उंची म्हणा किंवा खोली म्हणा, तीन आकार आले, तीन बाजू आले त्याच्या, की त्याला त्रिमितीय म्हणणार. हे आलं लक्षात तुमच्या. चल, आता आपण पुढे पुढे बघूया काय काय या धड्यात आपल्याला नवीन भेटणार आहे, काही गोष्टी नवीन शिकायला भेटणार आहेत आज. ओके, तर पहिला प्रश्न काय म्हणतो आपला, की ढोल हा कोणता आकार आहे. ओके, तर ढोल आहे त्रिमितीय आकार, कारण ह्याला दोन पृष्ठ आहेत जी वर्तुळाकार आहेत आणि एक पृष्ठ वक्र पृष्ठ आहे. ओके, मग हा त्रिमितीय आकार आहे, तर आपल्याला इथे वर्गीकरण करायचंय, कोण कुठे बसतोय ते. तर ढोल कुठे बसणार आपला, त्रिमितीय आकार. ओके, टेबलाचा पृष्ठभाग, अख्खा टेबल म्हटलंय का, टेबल हा त्रिमितीय असतो, कारण टेबलाला लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची पण आहे. पण टेबलाचा पृष्ठभाग आहे, फक्त वरचा भाग वहीच्या पानासारखा सपाट आहे, तो त्याला लांबी रुंदी उंची नाहीये, म्हणून तो काय येणार, तर द्विमितीय. ओके, पिपाणी, पिपाणी काय आहे, पिपाणी आहे त्रिमितीय, कारण शंकू आकार आहे तो. शंकू आकार म्हणजे याला एक वक्रपृष्ठ आहे आणि एक शिरोबिंदू आहे. चला, तर पिपाणीला आपण पुढे टाकणार त्रिमितीय मध्ये. कॅरम बोर्डचा पृष्ठभाग, परत इथे लक्ष द्या, पृष्ठभाग म्हणतायत. पृष्ठभाग म्हटल्यामुळे अख्खा कॅरम बोर्डचा विचार नाही करायचा तुम्हाला. कॅरम बोर्डच्या बाजूच्या पट्ट्या वगैरे त्रिमितीय आहेत, पण फक्त पृष्ठभाग म्हटलंय ना, मग आपण याला द्विमितीय म्हणू. ओके, त्याच्यानंतर काय, हार्मोनियम. हार्मोनियमला बघा, इथे उंची आहे, इथं रुंदी आहे आणि इथं खोली पण आहे, तीन बाजू दिसतात त्याला तुम्हाला. ओके, म्हणजे हा एक भरीव आकार आहे, मग याला काय म्हणणार आपण, हार्मोनियम. हा त्रिमितीय आकार. ओके, रस्ता, खेळाचं मैदान द्विमितीय, सोपा आहे. भवरा त्रिमितीय. बरोबर, आलं लक्षात तुमच्या. चला, पुढचा भाग बघू आपण काय आहे. आता मिती, मी आता मगाशी सांगितलं होतं, एक मिती आकार म्हणजे काय, ज्याला फक्त एकच डायमेन्शन आहे, म्हणजे फक्त लांबी आहे, तर त्याला काय म्हणणार, 1D, वन डायमेन्शन, एक मिती आकार. रेष, ओके, रेषेला दुसरी मितीच नाहीये, दुसरं डायमेन्शन नाहीये. ओके, त्याच्यानंतर बघा काय आहे, 2 डायमेन्शन, 2D, लांबी रुंदी. आता बघा, हा हा आकार आहे त्रिकोण, याला लांबी आहे, उंची आहे, संपला. हा कुठला आला, 2D आकार. चौरस म्हणा, असा षटकोन काढा, कुठले आकार काढा, हे कसे येणार आहेत तुमचे, 2D मध्ये येणार आहेत. ओके, चला, पुस्तकाचा पुढचं पाठ, त्रिमिती आकार, याला असतं लांबी रुंदी उंची. ओके, इथे बघा, लांबी पण आहे, रुंदी पण आहे, उंची पण मोजता येते, हे आले त्रिमितीय आकार. हे अवकाशातील जागा वापतात, म्हणजे एखाद्या सपाट कागदावरती तुम्ही हा आकार काढला तर त्याला न्याय मिळत नाही. हा आकार बनवण्यासाठी तुम्हाला 3 डायमेन्शन लागतात, म्हणजे एखादा ठोकळा म्हणा किंवा अशा वस्तू की ज्याला ठेवताना कुठेही तुम्हाला लांबी रुंदी उंची याचा सगळ्याचा विचार करावा लागतो. चला,
अंतर्जालाच्या माध्यमातून द्विमितीय आणि त्रिमितीय आकाराचे निरीक्षण करा. इंटरनेटवरून शोधा तुम्ही आकार वेगवेगळे. आता इथे बघा, इथे खालील काही मुद्द्यांच्या आधारे चित्रातील द्विमितीय आणि त्रिमितीय आकाराची चर्चा करा. आता इथे काय दिले, झाड आणि त्याची सावली. ओके, आता झाड आणि त्याची सावली असताना तुम्ही काय विचार करणार आहेत बघा, तर झाड हे त्रिमितीय आहे, कारण झाडाला उंची आहे, झाडाला रुंदी आहे, झाडाला खोली आहे, सगळं. पण झाडाची सावली ही मात्र द्विमितीय आहे. ओके, झाडाची सावली द्विमितीय, झाड त्रिमितीय. कपाट आणि कपाटाची पृष्ठे, तर कपाट ही त्रिमितीय आहे, लांबी रुंदी उंची सगळं आहे, भरीव आकार आहे, पण त्याची पृष्ठे म्हणजे दरवाजे. ओके, तर ह्याला आपण काय म्हणणार, द्विमितीय. तसंच पेटी आणि पेटीची पृष्ठे, तर पेटी ही त्रिमितीय आहे, पण पेटीचं पृष्ठ हे द्विमितीय असतं. आलं लक्षात? तुम्ही त्रिमितीय आकार कसे तयार करू शकता, तर बॉक्स बनवावे लागतात आपल्याला, कागदापासून वेगवेगळे आकार बनवता येतात. ओके, मी काडेपेटीत ओली माती भरेन आणि त्याची वीट म्हणजे इष्टिका चिती तयार करेन, बरोबर आहे. ओके, तुम्ही पण वेगवेगळे आकार घरी बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कसं असतं ते. ओके, आणि लक्षात, द्विमितीय आकारामध्ये शिरोबिंदू असतात आणि बाजू असतात. त्रिमितीय आकारामध्ये शिरोबिंदू, बाजू आणि कड, ओके, आणि पृष्ठ असं सगळं असतं, मोजायला लागतात. कारण द्विमितीय आकारामध्ये एकच पृष्ठ असतं, पण त्रिमितीय आकारामध्ये पृष्ठ जास्त असतात. आता हे सगळं आपण बघूया. ओके, बघा, आता द्विमितीय आकार आणि त्रिमितीय आकाराचा फरक स्पष्ट करायचा आपल्याला. ओके, तर बघा, दोन बाजूंचा सामायिक बिंदू हा शिरोबिंदू म्हणजे वर्टेक्स. तीन किंवा तीन पेक्षा जास्त कडांचा सामायिक बिंदू ह्याला वर्टेक्स असतो. ओके, त्रिमितीय आकारामध्ये तीन बाजू जिथे जोडतात, ओके, किंवा जास्त बाजू पण जोडू शकतात. आणि द्विमितीय आकारामध्ये दोनच बाजू जोडत असतात. द्विमितीय आकारात शेजारी दोन शिरोबिंदू जोडणाऱ्या रेषाखंड म्हणजे आकृतीची बाजू असते. आणि त्रिमितीय आकारात दोन पृष्ठांच्या सामायिक बाजूला कड किंवा एज असं म्हणतात. ओके, द्विमितीय आकाराला एकच पृष्ठ असते आणि त्रिमितीय आकार अनेक पृष्ठांनी मिळून तयार होतो. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, आयत, पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन हे सगळे आले द्विमितीय आकार. पण इथे बघा, त्रिमितीय आकारामध्ये काय बघा, गोल म्हणजे तुमचा जो बॉल आहे हा गोल आहे. ओके, तो वर्तुळ नाहीये. तर गोल आणि वर्तुळ मध्ये गोंधळ घालायचा नाही. इष्टिका चिती म्हणजे वीट, तुमचं पुस्तक एखादा अखंड, त्याला त्रिमितीय आकार म्हणतो. शंकू, कोन, आईस्क्रीमचा कोन तुम्ही बघितलाय ना, तो कोन हा त्रिमितीय आकार आहे. ओके, ठोकळा, ओके, घन म्हणतो आपण त्याला. आता इथे बघा, त्रिमितीय आकार तीन किंवा तीन पेक्षा जास्त बाजूंनी असलेली बंदिस्त आकृती बहुभुजाकृती असते. आता ही सारणी पूर्ण करायची. तर त्रिकोणामध्ये शिरोबिंदूंची संख्या किती, तीन, बाजूंची संख्या किती आहे, तीनच. ओके, चौकोनामध्ये काय असतं बघा, चौकोनामध्ये बाजूंची संख्या किती बघा, एक, दोन, तीन आणि चार. आणि शिरोबिंदूची संख्या आणि बाजूची संख्या किती येते, चार चारच येते. पंचकोनामध्ये बघा, एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू, चार बाजू, पाच बाजू. आणि शिरोबिंदू बघा, हा एक, हा दोन, हा तीन, हा चार, हा पाच. उत्तर आपलं काय, पाच आणि पाच. पाच बाजू, पाच शिरोबिंदू. षटकोनात सहा बाजू, सहा शिरोबिंदू. सप्तकोनात सात बाजू, सात शिरोबिंदू. आणि अष्टकोनात आठ बाजू, आठ शिरोबिंदू. सोपं आहे नाही, लक्षात ठेवायला पण सोपं आहे. चला पुढे जाऊ आपण आता. चिती, आता आपल्याला त्रिमिती आकार. ओके, चितीमध्ये बघा कोणता, पहिला दिला त्रिकोणी चिती. ओके, त्रिकोणी चिती म्हणजे काय, पिरामिड नाही, पिरामिड मध्ये गोंधळ नाही घालायचं. पिरामिड वेगळा, त्रिकोणी चिती वेगळी. त्रिकोणी चितीमध्ये काय करतो आपण, तर एक त्रिकोण काढला, त्रिकोणावरती एक त्रिकोण, 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 त्रिकोण असे खूप सारे त्रिकोण ठेवले तर कोणता आकार तयार होईल, तर तो तयार होणार आहे त्रिकोणी चितीचा. ओके, तर त्रिकोणी चितीमध्ये बघा, त्रिकोणी कडा किती आहेत, तर दोन. त्रिकोणी बाजू दोन असतात आणि चौकोनी बाजू तीन असतात. ओके, त्याचे बघ, ह्यांनी आपल्याला एक कृती दिलेली कशी कशी करायची ते. तर जाड पुठ्ठ्याचे समान 10 ते 15 त्रिकोण कापा, एकमेकांवर ठेवा आणि तयार झालेल्या त्रिमितीय आकाराचे घटक लिहा. तर शिरोबिंदू किती तयार होणार बघा, इथे आपल्याला एक लक्षात आलेलं आहे की हा एक त्रिकोण आहे आणि ह्याच्यावरती असे खूप सारे त्रिकोण ठेवून आपण एक आकृती तयार केलेली. ती आकृती अशा पद्धतीने तयार होते. आपलं जे घर असतं ना, घर चित्रात जे आपण घर काढतो त्याचा छपराचा भाग कसा दिसतो, तो आहे त्रिकोणी चितीचा आकार. ओके, माझं थोडं चुकलेलं आहे, तुम्ही अजून छान काढू शकता. त्याच्यामध्ये शिरोबिंदू किती आहेत बघा, तर हा एक, हा दोन. कलर बदलतो तुमच्या लक्षात येईल. आपण कुठला कलर घेऊ, इथे हिरवा कलर घेऊया.
हा 1 शिरोबिंदू, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6. शिरोबिंदू किती? 6. त्रिकोणी पृष्ठ किती आहेत? हे पुढचं एक त्रिकोणी पृष्ठ तुम्हाला दिसतच आहे इथे. ओके. आणि इथं पण एक असं आहे जे मागच्या बाजूला केले, जे आपल्याला दिसत नाही. तर 2 त्रिकोणी पृष्ठ. आयताकृती किती आहेत पृष्ठ बघा. तर आयताकृती पृष्ठ इथे 3 आहेत. हे वरचं एक पृष्ठ, हे इकडचं एक. हे एक पृष्ठ आयताकृती, हे एक आहे. आणि तळाचं पण एक आहे. आणि कडा किती आहेत? तर कडा 9 आहेत. ओके. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. थोडा आकृती असे ठोकळ्या आकारात हातात घ्यायच्या आपल्या, मग तुम्हाला हे मोजणं सोपं जाणार आहे. पेपरवरती थोडंसं अवघड जातं समजून घ्यायला. इष्टिका चिती किंवा चौकोनी चिती काय करायचं? एक आयत कापायचा, त्याच आकाराचे कागदाचे आयत 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 कापायचे. कागदापेक्षा पुठ्ठे काय म्हणजे लवकर समजेल, आणि ते एकमेकांवर ठेवायचे. काय तयार होणार? इष्टिका चिती म्हणजे विटेचा आकार तयार होणार. विटेचा आकार तुम्हाला सहज मिळतो. वर्गातला डस्टर बघा किंवा तुमचं एखादं पुस्तक बघा, ते इष्टिका चिती आकारात आहे. त्यामुळे कापत बसण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली ती वस्तू हातात घेऊन मोजू शकता, समजेल तुम्हाला. तर इथे त्यांनी काय विचारलं, इष्टिका चितीला शिरोबिंदू किती? तर बघा, शिरोबिंदू बघा, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, 7 आणि इथला एक 8. तर इष्टिका चितीला शिरोबिंदू आहेत 8. ओके. आयताकृती पृष्ठ किती आहेत? तर 6. समोरचा, मागचा, डावीकडे, उजवीकडे, वर, खाली 6. आणि कडा किती आहेत? तर कडा बघा, ही 1, ही 2, ही 3, ही 4, 5, 6, 7, 8 आणि ह्यांना जोडणार 9, 10, 11 आणि 12. अशा 12 कडा असतात. आले लक्षात? पुढचं काय आहे? तर दंडगोल वृत्तचिती. ओके. आता दंडगोल वृत्तचिती करायसाठी काय करायचं? तर वर्तुळ कापायचे, वर्तुळ एकमेकांवरती ठेवायचे, आकार तयार होतो. हा डब्याचा आकार आहे. तुमच्याकडे घरी दळण्याचा डबा असतो ना, तो वृत्तचितीचं एकदम परफेक्ट एक्झाम्पल आहे. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला शिरोबिंदू नाही दिसत. शिरोबिंदू कुठे? वर्तुळाला शिरोबिंदू नाही आहे, या आकाराला पण शिरोबिंदू नाही. मग पृष्ठ आहेत, 3 पृष्ठ आहेत. ओके. एक वक्रपृष्ठ आणि 2 वर्तुळाकार पृष्ठ. ओके. तर वक्रपृष्ठ किती आहेत? आपल्याला एकच आहे ते. वक्रपृष्ठ एक आहे. आणि वर्तुळाकार कडा किती आहेत? तर 2 आहेत. ओके. चला पुढचं बघू आपण. पुढचा आकार आहे त्रिकोणी चिती. ओके. त्रिकोणी चिती नाही, सूची, सॉरी, सूची. त्रिकोणी सूची आणि चौकोनी सूची याच्यामध्ये थोडासा फरक आहे, लक्षात. पिरॅमिड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पिरॅमिड हे त्रिकोणी सूचीचं उत्तम उदाहरण आहे. ओके. आता त्रिकोणी सूचीमध्ये काय असतं? तर खाली पण त्रिकोणच आहे आणि वरती पण त्रिकोणाकृतीच आहे. ओके. आणि चौकोनी सूची म्हणजे काय माहितीये काय? जे तंबू वगैरे ठोकतात ना, खाली तळाला चौकोन आणि वरती त्रिकोण. ओके. एवढा फरक आहे बघा. चौकोनी सूचीमध्ये काय येणार आहे? चौकोनी सूचीमध्ये काय येणार आहे? तर खाली चौकोन आहे. ओके. आणि वरती त्रिकोण आहे. आणि त्रिकोणी सूचीमध्ये खाली त्रिकोण आहे. एवढाच फरक आहे. मग शिरोबिंदू किती होणार याच्यामध्ये? तर 4 शिरोबिंदू, 4 त्रिकोणी पृष्ठ आणि 6 कडे. ओके. तर खालचा एक त्रिकोण आणि वरची 3 बाजूची 3 त्रिकोण. पण चौकोनीमध्ये काय होणार? तर चौकोनीमध्ये शिरोबिंदू किती होणार आहेत आपले? तर बघा, हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि वरचा एकच, म्हणजे किती? 5 होतात. 5 शिरोबिंदू. ओके. त्रिकोणी पृष्ठ किती आहेत? तर 4 आहेत. हा 1, हा 2, हा 3, हा 4. ओके. कडा किती आहेत? तर कडा वरच्या 4 आणि खालच्या 4. ओके. किती होणार? 8. ओके. आणि चौकोनी पृष्ठ किती आहेत? तर चौकोनी पृष्ठ आहे एकच. आकार हातात घ्यायचे, जास्त सोपं समजतं. चला. शंकू.
आता आपण पुढचा प्रकार आला शंकू. शंकू म्हणजे आईस्क्रीमचा कोन. घरी जायचं, एक कॉर्नरचा कोन विकत घ्यायचा, हातात घ्यायचा, तुमच्या लगेच लक्षात येईल याच्यामध्ये एकच शिरोबिंदू असतो. म्हणजे खालचं जे टोक आहे ना, जिथे तुम्हाला चॉकलेट दिसतं कोण खात संपत आल्यावरती, तो एकच शिरोबिंदू असतो. वर्तुळाकार कड एक असते आणि वक्रपृष्ठ एक असतं. ओके, वर्तुळाकार पृष्ठ एक, वर्तुळाकार कड एक, वक्रपृष्ठ एक आणि शिरोबिंदू एक. लक्षात, एकच शिरोबिंदू, वर्तुळाकार कडा एकच, वक्रपृष्ठ एकच आणि वर्तुळाकार पृष्ठफळ एकच. हे सोपं होतं का समजायला? चला पुढे जाऊ आपण. सराव संच एक. ओके, आता इथे काय करायचं आपल्याला याची चिती, त्रिकोणी चिती आणि त्रिकोणी सूचीचं यांनी आपल्याला उत्तरं दिलेली आहेत. ओके, आता आपण जी बघितली ना तीच उत्तर आहेत तर याचे. आता चौकोनी चिती मध्ये काय विचारलंय यांनी? तळाचं पृष्ठ. ओके, कसं आहे तर चौकोनी. चौकोनी आहे. शिरोबिंदूंची संख्या किती आहे? 8. कडांची संख्या किती आहे? 12. उभे पृष्ठ किती आहेत? 4. आणि तळ वरील पृष्ठ, तळ किंवा वरील पृष्ठ ओके 1. आता इथे बघा चौकोनी सूची, सूचीमध्ये काय येणार? तळाचे पृष्ठ कसं आहे? चौकोनी. ओके, मग त्याच्यानंतर शिरोबिंदूंची संख्या किती आहे? 5. कडांची संख्या किती आहे? 8. उभे पृष्ठ किती आहेत? 4. 1 2 3 4. आणि तळ किंवा वरील पृष्ठ तळाचं कोणत्या चौकोनी किती आहेत? ती एकच आहेत. चितीमध्ये आता कोणतेही पंचकोनी चिती किंवा पंचकोनी सूची. ओके, इथे थोडस लक्ष द्या. ओके, बघा तळाचं पृष्ठ कोणतं आहे तर पंचकोनी. इथं वरती जे नाव आहे ना तेच येणार आहे आपलं. आणि इथे पण पंचकोनीच. ओके, त्याच्यानंतर काय झालं? शिरोबिंदू पंचकोनी बघा, खालचे 5 आणि वरचे 5 किती झाले? 10. आणि तेव्हा खालचे 5 आणि वरती एकच शिरोबिंदू आहे म्हणजे किती झाले? 6. हे लक्षात घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर बघा काय कडांची संख्या. कडांची संख्या किती बघा? खालच्या 5 वरच्या 5 झाल्या 10 आणि उभ्या 5 15. आता याच्यात बघा खाली 5 आहेत आणि उभ्या 5 फक्त 10 कडा. उभ्या पृष्ठांची संख्या किती आहे? तर उभ्या पृष्ठ याला 5 याला 5 दोन्हीकडे 5 उत्तर येणार आपलं. आणि तळाचं किंवा वरील पृष्ठ किती आहे? 1 1. लक्षात. चल पुढचा भाग बघूया काय आपला. परिसरात दिसणाऱ्या आकारांची नावे लिहून सारणी पूर्ण करा. ओके, तर ते काय सांगितलंय? शंकू आहे. हा कुठला आकार आहे? हा वृत्तचिती. हा कोणता आहे? गोल. हा कोणता आहे? शंकू. लक्षात येते ना तुमच्या? का समजायची गरज याच्यामध्ये काय? आणि हा आकार कोणता आहे? पुस्तक, वृत्तचिती. चिती आणि सूची. ओके, बघा पृष्ठ, तळाचे पृष्ठ वरील पृष्ठ त्रिकोणी, चौकोनी किंवा बहुभुजाकृती असते. उभी पृष्ठ आयताकृती असतात. आणि सूचीमध्ये काय असतं तर तळाचं पृष्ठ त्रिकोणी, चौकोनी किंवा बहुभुजाकृती, पंचकोनी, षटकोनी कसंही असू शकतं. ओके, शिरोबिंदू तळाशी व वरील पृष्ठभागाशी असतात. आणि सूचीमध्ये काय असतं? तळाशी शिरोबिंदू असतात, टोकाशी एकच शिरोबिंदू असतो. कडा तळाच्या किनाऱ्यावरील पृष्ठभागांच्या बाजूंच्या संख्येच्या तिप्पट असतात. ओके, आणि म्हणजे जेवढ्या तळाला असतील त्याच्या तिप्पट होणार. आणि तळाच्या पृष्ठभागाच्या बाजूच्या संख्येच्या दुप्पट असतात. ओके, आकृती ही आहे चितीची आकृती. ही आहे सूची. सूची म्हणजे वरती एका बाजूला टोक येते, एवढं लक्षात ठेवायचं.
आता आपला स्वाध्याय. ओके, जो तुमचा आवडता भाग आहे, ज्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघायला आले. ओके, इथे बघा, अचूक पर्याय निवडा. कॅरमच्या संख्या एकावर एक ठेवल्या तर कोणता आकार होईल? कॅरमच्या संख्या कशा असतात? वर्तुळाकार. ओके, आणि त्या एकावर एक ठेवलं तर कोणता आकार तयार होणार आहे? तर आपलं उत्तर आहे इथे वृत्तचिती. ओके, बरोबर पर्याय वृत्तचिती. ओके, आता वाळूचे घड्याळ कोणत्या दोन समान आकाराने तयार झालेले आहे? ओके, तर बघा, वाळूचं घड्याळ कसं असतं? असं. याच्यात वाळू असते, ती वरून खाली पडत असते. इथे तुम्हाला आकार दिसतो, हा आईस्क्रीमच्या कोन सारखा आकार आहे की नाही, पण एकावर एक उलटा ठेवलेला आहे. तर दोन समान आकार आहेत ना, दोन समान आकार कोणते? ते शंकू आकार आहे. ते दोन शंकूंनी तयार होतो. सोपं होतं की नाही? खालीलपैकी कोणता आकार त्रिमितीय नाही? चौरस, गोल, दंडगोल आणि शंकू. बघा, शंकू हा त्रिमितीय आकार आहे, आपण बघितलं आताच या पहिल्या उत्तरात पण आलं. दंडगोल आणि गोल, गोल म्हणजे बॉल त्रिमितीय आकार आपल्याला माहिती. गोल हा असा त्रिमितीय आकार आहे ज्याला कडा नाही, शिरोबिंदू नाही. म्हणजे हे पण दोन्ही पर्याय नाहीये. मग हा उरला कोणता? चौरस. म्हणजे आपलं बरोबर उत्तर कोणतं आहे? चौरस आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा. खाली दिलेल्या संख्येवरून त्रिमितीय आकृत्या काढा आणि त्यांना नावं द्या. 5 पृष्ठे, 5 शिरोबिंदू आणि 8 कडा आहेत. ओके, एक पृष्ठभाग चौरसाकृती व उरलेली पृष्ठे त्रिकोणी आहेत. याला काय म्हणणार आपण? एक पृष्ठभाग चौरसाकृती, बरोबर, आणि उरलेली पृष्ठे त्रिकोणी आहेत, म्हणजे हे असं जोडणार आहे. हा आकार कोणता झाला? चौकोनी सूची. बरोबर. एक पृष्ठकाळ वर्तुळाकार, शिरोबिंदू नाहीत आणि कडा पण नाही. बघा, शिरोबिंदू पण नाहीये आणि कडा पण नाहीये, म्हणजे हा कोणता आकार आहे? तर गोल. बॉल असतो ना, ज्याला शिरोबिंदू पण नाही, कडा पण नाही. 6 पृष्ठे, 12 कडा व 8 शिरोबिंदू आहेत. 6 पृष्ठे, 12 कडा, 8 शिरोबिंदू. इष्टिका चिती. एक वर्तुळाकार पृष्ठ, 2 वर्तुळाकार कडा आणि 2 सपाट पृष्ठे. हा आकार कोणता आहे? इथे बघूया आपण. 2 वर्तुळाकार कडा, 2 सपाट पृष्ठे आणि 1 वक्र पृष्ठ. हा आहे वृत्तचिती. मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ बऱ्यापैकी समजला असेल. काही समजलं नसेल, नक्की मला कमेंटमध्ये प्रश्न विचारा. आपण ते सगळे प्रश्न परत सोडवूया. तुम्हाला हे समजेपर्यंत परत सोडूया. तर हे आकार तुम्हाला भूमिती समजण्यासाठी खूप महत्वाचे आहे. पुढच्या इयत्तांमध्ये याचा खूप महत्वाचा अभ्यास असणार आहे. ओके, कारण याच्यावरून तुम्हाला घनफळ कसं काढतात, पृष्ठफळ कसं काढतात, हे सगळे प्रश्न पुढे पुढे तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे हे सगळं नीट समजून घ्या. याला टाळाटाळ करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब